नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। शिवसेना अपात्रता सुनावणीचा निकाल काल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागला। विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटातील 16 आमदारांना पत्र पाठवलं। कालच्या या निकालानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे। 2018 ला पक्षाच्या घटनेतील बदलाची निवडणूक आयोगाने नोंद का नाही यावरून पक्षात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे। पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे याबद्दल प्रश्न उपस्थित केलेत। उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। घटना दुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगात न केल्याचा खापर अनिल देसाई आणि सुभाष देसाईंवर फोडण्यात आलाय। घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्यानं विधिमंडळ अध्यक्षांनी विरोधात निकाल दिल्याचं पक्षातील एका गटाचं मत आहे। याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत आणि सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झाले होते। जर निवडणूक आयोगात घटनेतील बदलासकट घटनेची प्रत सोपवण्यात आली असेल तर अँड्रोसेंटम कॉपी घेऊन पत्रकार परिषद घ्यावी अशी उद्धव ठाकरेंकडे मागणी करण्यात आली आहे। पण पक्षाकडे एंडोसर्मेंट कॉपी नसेल तर देसाईंना याबद्दल जाब विचारण्यात यावा अशी उद्धव ठाकरेंकडे मागणी करण्यात आली। परळी शहरातील गट 3 मधील भूमिहीन बेघर नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्याच्या गृहनिर्माण खात्यांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी स्टेट लेवल सँक्शनिंग कमिटीकडून 15,000 घरकुलांचं उद्दिष्ट नेण्यात येऊन या महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाला गती मिळावी यासाठी आज राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेत सदरचा प्रस्ताव सादर केलाय। सावेंनी या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत। परळी शहर हे सर्वाधिक घोषित झोपडपट्टी असणारं शहर असून स्वतःच्या मालकीची जागा नसल्यानं शहरातील अनेकांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेचा लाभ घेता येत नव्हता। शहरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबियांची संख्याही लाक्षणीय असून बांधकाम कामगार, विविध उद्योगातील रोजंदारी श्रमिक, शेतमजूर, असंघटित कामगार यांना हक्काचं पक्क घर गरजेचं असणं महत्वाचं आहे असं म्हणत नामदार धनंजय मुंडेंनी परळी शहरातील घटक 3 मधील भूमिहीन बेघर नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण खात्यांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जे 1500 घरकुलांचं उद्दिष्ट देण्यात आले त्या महत्वाकांक्षी भव्य गृहनिर्माण प्रकल्पात गती मिळावी या उद्देशाने आज राज्याचे गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन यावर चर्चा केली आहे। सरकारचं काम लवकर सुरू व्हावं, या प्रस्तावास मंजुरी मिळावी असं म्हणत सर्वसामान्य बेघर लोकांसाठी घर उपलब्धतेबाबत भाष्य केले। त्यावर सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदरील प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून कलम 340 अन्वये ओबीसींना आरक्षणाचा अधिकार बहाल केला। तो आरक्षणाचा अधिकार संपवण्याचा कुटील डाव सध्या सुरू असून याला हाणून पाडण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्र यावं असं आवाहन ओबीसी नेते तथा ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष प्राध्यापक टी.पी. मुंडेसर यांनी केले। शनिवारी 13 जानेवारी रोजी बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे दुपारी 3 वाजता ओबीसींचा आरक्षण बचाव महाएल्गार सभा संपन्न होणार आहे। ओबीसी परळी शहर बांधवांची बैठक औद्योगिक वसाहत येथे 9 जानेवारी रोजी संपन्न झाली आहे। ओबीसीच्या एल्गार सभेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, उपाध्यक्ष प्राध्यापक टी.पी. मुंडेसर, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी जनमोर्चाचे कोषाध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष जे.डी. तांडे, शबीर अन्सारी साहेब आदी मान्यवर उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत। तर या भव्य होणाऱ्या ऐतिहासिक ओबीसी महाएल्गार सभेत लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव, ओबीसी संघटनांचे विविध पदाधिकारी, भटके विमुक्त घटनांचे पदाधिकारी, आलुतेदार बलुतेदार संघटनांचे पदाधिकारी, महिला, युवक यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून ओबीसीची एकजूट दाखवण्यासाठी आणि आपले अधिकार अबाधित ठेवण्यासाठी या सभेस उपस्थित राहावं असं आवाहन विलास ताटे, सुरेश टाक, विनायक गडदे, गोपाळ तांडे, सूर्यकांत मुंडे, राजकुमार डाके, श्रीकांत पाथरकर यांनी गेली 60 वर्षापासून 80% समाजकारण आणि 20% राजकारण
हे ब्रीद वाक्य सांभाळत गोरगरीब व सर्वसामान्य जनतेस न्याय देणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना अधिकाराचा गैरवापर करून शिवसेनेच्या जीवावर मोठी पदं उपभोगीत गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदेच्या गळ्यात घालणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात परळीत शिवसेनेच्या वतीनं जोडेमार आंदोलन करण्यात येऊन त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला। काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या गद्दारी करणाऱ्या एकनाथ शिंदेसह 40 आमदारांवर ताशेरे ओढत त्यांना अपात्र करण्याचा निर्णयाचा अधिकार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही राहुल नार्वेकर यांनी जवळपास 9 ते 10 महिने टोलवाटोलवी करत काल त्यांनी आपला निर्णय घोषित करत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना असलेल्या बंडखोर गद्दार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात घातली। या निर्णयानं महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत परळीत शिवसेनेमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता परळीचे उपजिल्हा प्रमुख नारायण सातपुते, तालुका प्रमुख भोजराज पालिवार, शहर प्रमुख राजेश विभुते, तालुका प्रमुख महेश उर्फ पप्पू केंद्रे, तालुका सचिव प्रकाश साळुंके, विधानसभा संघटक सतीश जगताप, उपशहर प्रमुख संघपाल होके यांच्या प्रमुख उपस्थितीत कायद्याशी व स्वतःच्या खुर्चीशी गद्दारी करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अन्यायकारक निकाल दिला। यामुळे नार्वेकरांना जोडे मारो आंदोलन करण्यात येऊन उद्धव ठाकरे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, आदित्य ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, जय भवानी जय शिवाजी, शिवसेना आमची नाही कुणाच्या बापाची, राहुल नार्वेकर करायचं काय, खाली मुंडकं वरी पाय अशा गगनभेदी घोषणा देऊन राहुल नार्वेकरांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा आव्हान केलेला आहे। राहुल नार्वेकर यांना कदाचित परळीला आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल असा गंभीर इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात येऊन नार्वेकरांनी लोकशाही पायदळ तुडवली आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नारायण सातपुते, तालुका प्रमुख भोजराज पालिवार, शहर प्रमुख राजेश विभुते यांनी आपल्या तीव्र संताप व्यक्त करत सांगितलंय। त्यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मुक्ताराम गवळी मारहाण प्रकरणाचा तपास व चौकशी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांच्याकडे दिला होता। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या लेखी आश्वासनानंतरही अद्याप परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने अखेर पीडित मुक्ताराम गवळी हे 24 जानेवारीपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसणार आहेत। याबाबत काल 10 जानेवारी रोजी मुक्ताराम गवळी यांनी बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। सामाजिक कार्यकर्ते तथा इंजेगावचे माजी उपसरपंच मुक्ताराम गवळी यांचं मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशनच्या समोर 20 डिसेंबर पासून आमरण उपोषण करणार आहे। तसेच बौद्ध जनसंघर्ष समितीच्या वतीनं 27 डिसेंबर रोजी परळी बंदचं आवाहन केलं होतं। या बंदला विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला होता। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी उपोषण सोडताना लेखी पत्र दिलं होतं। हेमंत कदम यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अंबाजोगाई कविता नेरकर यांच्याकडे तपास दिला होता। दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या लेखी आश्वासनानंतरही अद्याप हेमंत कदम यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही। त्यामुळे बीड जिल्हाधिकारी यांनी 20 जानेवारीपर्यंत कार्यवाही केली नाही तर 24 जानेवारीपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं मुक्ताराम गवळी यांनी म्हटलंय। विविध भागातील रस्त्यांवर ड्रेनेजवरील ढाप्या अभावी अपघातांची मालिका सत्र सुरू आहे। हाडवे हॉस्पिटल, कल्पना साडी रोडवरील खुले गटार, सुभाष चौक, बरकतनगर, नवजीवन हॉस्पिटल समोरील नाली व अंडरग्राउंड ड्रेनेजचे खड्डे दिसत नाही। त्यामुळे त्यात पादचारी असो किंवा वाहन चालक ते खड्ड्यात जाऊन पडत आहेत। यामुळे सर्वसामान्य माणसासह गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना त्रास होतोय। तसेच मुके जनावरे देखील यात पडून जखमी होत आहेत। यावर नगर परिषदेने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना परळी वैजनाथ यांच्या वतीनं शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या सहकार्याने आज मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांना बुधवारी 10 जानेवारी रोजी भेटून निवेदनाद्वारे केली आहे। या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत 8 दिवसात ढाप्याचं काम पूर्ण करण्याचं मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिले। जर हे आश्वासन पाळलं गेलं नाही तर 9व्या दिवशी मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसेतर्फे देण्यात आलाय। यावेळी मनसेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय दहिवाळ, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठलदादा जिल्मेवाड, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, शहर उपाध्यक्ष
महेश शिवगण, विभागाध्यक्ष माणिक लटिंगे, शंकर इंदुरकर, बाबूशा आठवणे आदी मनसैनिक उपस्थित होते. अन्यायाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी एल्गार पुकारलेला असून याचाच भाग म्हणून 13 जानेवारी रोजी बीड येथे होत असलेल्या एल्गार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ओबीसी व भटकेस विमुक्तांनी एकजूट ताकद दाखवावी असं आवाहन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक पी.टी. चव्हाण यांनी केले. एल्गार सभेच्या प्रचारार्थ बऱ्हाणपूर, पाडळशिंगी, आहेर वाहेगावच्या आदी ठिकठिकाणी आयोजित बैठकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर राजीव काळे, माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब मस्के, रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाटमोडे, ओबीसीचे युवा नेते सघोष मुंडे, महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापूराव गाडेकर, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद यादव, कुंभार समाजाचे युवा कार्यकर्ते रमेश क्षीरसागर आदी जण दौऱ्यात सोबत होते. तालुक्यात वेळा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शेतकरी बांधवांसह शहरातील नागरिक स्नेहभोजनासाठी शेतात आले होते. बच्चे कंपनीने शेतात खेळण्याबरोबर वनभोजनाचा आनंद घेतला. तालुक्यात वेळा अमावस्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शेतकरी बांधव वेळा अमावस्या साजरी करण्यासाठी बैलगाडी तसेच ऑटोनं आपापल्या शेतात पोहोचून स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. दुपारी 12 नंतर ज्वारीच्या शेतात पांडवांची पूजा करून नैवेद्य दाखवून मित्रमंडळी कुटुंबासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. भोजनासाठी आंबील, घुगऱ्यासह कांदा, भजी व विशेष पदार्थ तयार करण्यात आले होते. शहरातील नागरिकांनी मित्रमंडळांनी यावर ताव मारला. या निमित्तानं बच्चे कंपनी बोरं, तुरीच्या शेंगा, ऊस, हरभऱ्याचे डहाळे वनभोजनाचा आनंद लुटला. आता येथे सांगू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाडा साथी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.